नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। यवतमाळ वाशिम लोकसभेचा खासदार कोण हा जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत नुकतंच लेटेस्ट आकडेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये चक्क जे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे आघाडीवर असल्याचे दिसून आलेले आहे आणि त्यामधूनच यवतमाळ वाशिमचे खासदार कोण याचे हे चित्र स्पष्ट झालेले आहे। संजय देशमुख यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनलवर टाकलेलीच आहे, परंतु जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांची जी आकडेवारी आहे आलेली ती सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो। आणि जे आपल्या पुसद शहरामध्ये राजश्री पाटील यांना सर्वात मोठ्या प्रमाणावर लीड मिळणार होती आणि त्यासंबंधी बरेच असे प्रश्न, मुळात पुसद म्हणजे प्रश्नांचे माहेरघर असेच काहीसे सुरू असून अजूनही जे प्रश्नांची शृंखला संपलेली नाही आहे। सर्वप्रथम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत जी मिळालेली आकडेवारी आहे ती मी तुम्हाला सांगतो। त्यामध्ये जे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख आहे यांना 5,91,405 मत मिळाले असून जे महायुतीचे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहे राजश्री पाटील यांना 4,97,997 मत मिळालेले आहे। मुळात ही जी लढाई होती ती शिवसेना वर्सेस शिवसेना अशी होती। यामध्ये जे संजय देशमुख आहे त्यांना 93,408 मतांची लीड ही मिळालेली आहे। त्यामधूनच सर्व चित्र हे स्पष्ट झालेले आहे। परंतु ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं, पुसद म्हणजे प्रश्नांचे माहेरघर आणि विविध प्रश्नांना पुसद मध्ये सध्या चर्चा ही रंगलेलीच आहे। त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न म्हणजे आपण सर्वांनी बघितलं की जे दोनही शिवसेना पक्षाचे उमेदवार होते, एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे, त्या दोनही उमेदवारांनी जे माजी मंत्री आहे पुसदचे जे नाईक घराणे आहे माजी मंत्री मनोहररावजी नाईक यांचा आशीर्वाद घेतला होता। परंतु आता हा प्रश्न इथे उपस्थित होतो, जे राजश्री पाटील आहे यांच्या मागे तर नाईक घराणे, माजी मंत्री मनोहरराव नाईक, त्याचप्रमाणे पूर्ण नाईक घराणे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक हे उभे होते। ज्या माजी खासदार आहे भावनाताई गवळी आणि जे पालकमंत्री आहे संजय राठोड हे सुद्धा उभे असून राजश्री पाटील या पराभूत झाल्या, हाही सर्वात मोठा प्रश्न पुसद मध्ये चर्चेला जात आहे। मुळात आता जे नाईक घराणे आहे, नाईक घराण्यामध्ये सुद्धा दोन गट पडल्याचे आपणास दिसून आले याच इलेक्शन दरम्यान। ते म्हणजे असे की जे माजी मंत्री मनोहररावजी नाईक यांचे मोठे सुपुत्र ययाती नाईक यांनी उभाटा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना आपला पाठिंबा दर्शविला होता आणि त्यांचा प्रसार प्रचार हे मोठ्या प्रमाणावर केला। आता जो गुलाल येईल तो गुलाल नाईक घराण्यामध्येच कुठे जाणार, माजी मंत्री मनोहररावजी नाईक यांच्याकडे की फक्त बंगल्यामधलेच एक भाग असलेला, मागे एक पोस्ट व्हायरल झाली होती, या झोपडीत माझ्या असे ययाती नाईक यांनी आवाहन केले होते, तर तो गुलाल फक्त ययाती नाईक यांच्या झोपडीत जाईल का, हाही प्रश्न सर्वात मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहे। एक विशेष म्हणजे जो प्रश्न पूर्वीपासून चर्चेला जात होता तो म्हणजे असा, निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे जे सत्ता स्थापन करेल त्या पक्षाकडे जातील का, म्हणजेच बीजेपी या गटामध्ये जातील का, हाही प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात होता। तो प्रश्न आताही तेवढ्याच ताकदीनिशी चर्चेला जात आहे। खरंच तुम्हाला काय वाटते, एक मतदाता म्हणून, एक कार्यकर्ते म्हणून, जे संजय देशमुख आहेत ते निवडून आलेले आणि सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षामध्ये जातील का? तुम्हीच याचे उत्तर द्या किंवा काही काळानंतर त्याचे उत्तर आपणास आपोआप भेटूनच जाईल। मुळात ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं की जे राजश्री पाटील आहे महायुतीचे उमेदवार यांच्या मागे पूर्ण नाईक घराणे, त्यामध्ये माजी मंत्री मनोहररावजी नाईक, त्यांची सून
मोहिनी नाईक, त्यांचे सुपुत्र लहाने आमदार इंद्रनील नाईक, त्याचप्रमाणे आमदार निलय नाईक, त्याचप्रमाणे खासदार हेमंत पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे छोटे मोठे सर्व कार्यकर्ते, पालकमंत्री भावना गवळी यासारखे दिग्गज व्यक्ती हे पाठीमागे उभे असून सुद्धा त्यांचा पराभूत होणे ही किती मोठी विचार करण्याची गोष्ट म्हणावी। नेमके जे मोठमोठे दिग्गज व्यक्ती होते त्यांचे पाठबळ कुणाला, हाही सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। ज्याप्रमाणे आपण बघितलं की लोकसभेचे जे तिकीट कन्फर्म होणार होते त्याच मध्ये जेव्हा जे राजश्री पाटील आहे यांची सीट कन्फर्म झाली तेव्हा भावना गवळी यांनी मोठ्या प्रमाणावर, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांचा विरोध केला होता। ही गोष्ट नाकारता येत नाही। आणि जे आपण प्रसार माध्यमातून बघितलं की जे पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांचा जो संघर्ष आहे तोही आपण बघितला। त्याचाच कुठेतरी घाटा या निवडणुकीमध्ये राजश्री पाटील यांना तर झाला नाही, किंवा मुळात तोंडावर दाखवायची एक आणि पाठीमागऱ्या करायचे एक अशी तर भूमिका यामधून दिसून आली नाही। ज्याप्रमाणे मी तुम्हाला पूर्वीच संदर्भ दिला की जे दोनही पक्षाचे उमेदवार होते त्यांनी जे माजी मंत्री मनोहररावजी नाईक यांच्या घरी येऊन म्हणजेच नाईक बंगल्यावर येऊन आशीर्वाद घेतला। नेमके याचे संकेत काय समजावे, आता याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय स्पष्ट करा। आणि जो मी म्हटलं की गुलाल नेमका कुठे जाणार तोही आपल्याला लवकरच दिसून येईल। जेव्हा राजश्री पाटील यांची प्रसार प्रचाराची जी बैठक आहे ती पुसद येथे संपन्न झाली होती तेव्हा पुसद येथील जे आमदार आहे त्यांनी ताकदीनिशी एक वाक्य उच्चारले होते, ते म्हणजे असे की पुसद जे मतदारसंघ आहे त्यामधून सर्वाधिक मत हे महायुतीचे राजश्री पाटील यांनाच राहतील। त्याची ही आकडेवारी आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करू। त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच प्रकारच्या जे बातम्या आहेत, जी माहिती आहे ते आपण चॅनलवर टाकत जाऊ। तुम्हाला जर तुमचे काही मत व्यक्त करायचे असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमचे मत व्यक्त करू शकता। आणि जर चॅनलवरही टाकायचे असेल तर खाली माझा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर सुद्धा आहे, त्यावर तुम्ही मला कॉल करू शकता। नक्कीच आपण तुम्हाला एक सकारात्मक प्रतिसाद देऊ। या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटते, नेमकं जे मी प्रश्न निर्माण केले, मुळात हे जे पुसदमध्ये प्रश्न चर्चेला जात होते यावर तुमचेही मत तुम्ही स्पष्टरित्या व्यक्त करा। आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।